कधी कधी आयुष्यात सगळ्या गोष्टी सुंदर प्लॅन केलेल्या नसतात, त्या फक्त आपोआप घडतात. तशीच ही गोष्ट आहे हिमांशू आणि पूर्वा यांची. दोन वेगळ्या दुनियेतून आलेल्या दोन माणसांची. पूर्वाची आत्या आणि मामा गेल्या 25 वर्षांपासून हिमांशूच्या कुटुंबाला ओळखत होते. एक दिवस आत्याने हिमांशूच्या आईला फोन केला आणि विचारलं, हिमांशूचं लग्न करायचं आहे का? तेव्हा हिमांशूची आई म्हणाली, जर चांगली मुलगी असेल तर आम्ही नक्की विचार करू. तेव्हा आत्या म्हणाली, माझ्या भावाची मुलगी आहे, एकदा भेटून तर पाहूया. आणि इथूनच गोष्ट मात्र पुढे सुरू झाली. हिमांशू इंजिनिअरिंग, डिजिटल मार्केटिंग, कन्सल्टन्सी आणि रिअल इस्टेटच्या दुनियेतला, आणि आपली पूर्वा कॉस्मेटॉलॉजी आणि फार्मसीच्या क्षेत्रातली. पण नशिबाने त्यांना एकत्र आणलं. दोघांची दुनिया अगदी वेगळी होती. हिमांशू लंडन मधून आपल्या स्वप्नांसोबत परत आला आणि त्याने स्वतःची कंपनी सुरू केली, हेक्झामॅट डिजिटल. काम आणि जबाबदाऱ्यांमध्ये तो पूर्णपणे व्यस्त होता, तर दुसरीकडे आपली पूर्वा आपल्या कामात आणि पार्लर मध्ये व्यस्त होती आणि आपल्या जगात आनंदीही होती. 5 डिसेंबर 2025 रोजी हिमांशूला सांगितलं गेलं, तुला एका मुलीला पाहायला जायचं आहे. त्याच्यासाठी हा फक्त एक साधा भेटीचा कार्यक्रम होता. घरात एकच इच्छा होती, ती मात्र हिमांशूच्या आजीची. तिला मात्र आपल्या नातवाचं लग्न थाटामाटात झालेलं बघायचं होतं. मग ही गोष्ट पूर्वाच्या घरी पोहोचली. फोटो पाहिले गेले, बायोडाटा पाहिला गेला. दोन्ही बाजूंना एवढंच वाटत होतं की एकदा भेटून तरी बघूया. 7 डिसेंबरला पूर्वाचं कुटुंब गावातून निघालं आणि भुईगाव वसईला जाऊन पोचलं. मग काय, ही दोन्ही कुटुंब भेटली गेली. हिमांशू आणि पूर्वा आता मात्र एकांतात बसले. काय आवडतं, काय नाही, पुढे काय करायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी शेअर केल्या. 9 डिसेंबरला पूर्वाचं कुटुंब हिमांशूच्या घरी आलं. घर पाहिलं, कंपनी पाहिली आणि आता मात्र गोष्टी पुढे सरकू लागल्या. दोघांना विचारलं गेलं, हो का नाही? आणि मग काय, दोघांनी पटकन हो म्हणून टाकलं. पूर्वा जेव्हा आजीला भेटली तेव्हा आजींनाही मात्र आपली नातसून खूप आवडली आणि त्याच दिवशी सगळं ठरलं. हिमांशूने पूर्वाला अंगठी घातली आणि घरच्यांनी पूर्वाला साडी दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून एंगेजमेंटची तारीख ठरवली आणि 26 डिसेंबरला त्यांची एंगेजमेंटही झाली. त्यामधला काळ अगदी साधा होता. कधी गप्पा, कधी कॉल्स, कधी कधी इंस्टाग्राम, आणि हळूहळू दोघं एकमेकांना समजूही लागले होते. पुढे लग्नाची तारीख ठरली, 22 एप्रिल 2025. लग्नाआधी प्री वेडिंग शूट झालं. काही आठवणी कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्या. लग्नाच्या शॉपिंगसाठी सगळे सुरतला गेले आणि हळूहळू सगळी तयारी पूर्ण झाली. आणि मग 22 एप्रिल 2025 फायनली तो दिवस आला जेव्हा हिमांशू आणि पूर्वा कायमचे एकत्र झाले. आणि त्याच प्रत्येक क्षणापासून दोघांनी एकमेकांची साथ दिली, प्रत्येक गोष्टीत एकमेकांना सपोर्ट केला. पण याच दरम्यान हिमांशूने आपली नवीन कंपनी सुरू केली, HN स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड. आणि आता अलीकडेच पूर्वाच्या करिअरसाठीही एक नवीन सुरुवात होणार आहे. दोघांनी फक्त एकमेकांनाच नाही तर एकमेकांच्या कुटुंबालाही नेहमी साथ दिली. या प्रवासात एक कठीण काळही आला. हिमांशूच्या आजी आपल्याला सोडून गेल्या, पण त्यांचे आशीर्वाद नेहमी या दोघांच्या सोबत राहिले. आज दोघं एकत्र आहेत आणि प्रत्येक दिवसागणिक अजून अजून मजबूत होत आहे. पाहता पाहता या नात्याला 1 वर्ष पूर्ण झालं. हा प्रवास आजही तितकाच सुंदर आहे. या दोघांना बघून एक वाक्य मात्र आठवतं, फ्रॉम पिंपल्स टू रिंकल्स, जस्ट स्टे विथ ईच अदर.